नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवला ईश्वरीबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. दुसऱ्या दिवशी दोघांचेही साखरपुडे असतात. दोघांच्याही साखरपुड्याचा मुहूर्त एकाच दिवसाचा निघालेला असतो आणि ते सुद्धा एकाच वेळेचा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आठवते ती ईश्वरीबरोबरची पहिली भेट आणि तिच्याच आठवणींमध्ये पूर्णपणे रमलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरीला सुद्धा झोप यायला काही तयार नसते. तेव्हा ईश्वरीला सुद्धा अर्णव बरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. इथे अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की मी जे काही बोलतोय ते माझ्या आणि लावण्याच्या साखरपुड्याबद्दल बोलतोय, कारण आम्ही दोघे सुद्धा साखरपुडा करतोय. तेव्हा इथे अर्णव आपल्या मनामध्ये विचार करत असतो की मी हे सगळं कुणासाठी करतोय. मी हा साखरपुडा कुणासाठी करतोय? आजीसाठी? ताईला तर हा साखरपुडा मी करू नये असंच वाटते. मामीसाठी की लावण्यासाठी? तर इथे हा साखरपुडा मी नक्की करतोय तरी कुणासाठी? का इथे ईश्वरी हा साखरपुडा करते, मी सिंदूर म्हणून मी लावण्यासाठी साखरपुडा करतोय, असं तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो. तेव्हा इथे अर्णवला आठवतं ईश्वरीबरोबर त्याने डान्स केलेला असतो, गुंडांपासून तिला वाचवलेलं असतं. त्यानंतर ईश्वरी म्हणते की मी हे लग्न करणार आहे, मला हे लग्न करायचं आहे आणि मी आनंदी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे, तू आनंदी आहेस, मग दुसरं मला काहीच नको आहे. तेव्हा अर्णव म्हणतो मी जर लग्नाला होकार दिलाय तर मग मनामध्ये हा गोंधळ कशासाठी? तेव्हा इथे आता ईश्वरीला सुद्धा जाग आलेली असते. ती म्हणत असते की माझ्या मनामध्ये हा गोंधळ का? मी तर लग्नासाठी जो काही होकार दिलाय तो मनापासूनच दिलाय ना. मग मला तर आनंदी व्हायला हवं. मग माझ्या मनामध्ये लग्नाबद्दल हा गोंधळ का निर्माण झालाय? असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. तेव्हा ईश्वरीला सुद्धा झोप लागत नसते. ती सुद्धा उठून बसलेली असते. काय करावं काय नाही तिला सुद्धा काही कळत नाहीये. तिच्या मनामध्ये सुद्धा गोंधळ सुरू झालेला असतो. तर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघांच्या मनाची अवस्था तीच असते. दोघांनी लग्नाला होकार दिलेला असतो, पण तरीसुद्धा आनंदी अजिबातच नाही आहेत. तर इथे ईश्वरीने होकार आपल्या आईवडिलांसाठी तरी दिलाय, पण अर्णवने जो काही होकार दिलेला असतो त्या आजीने ब्लॅकमेल केलं, अन्नपाण्याचा त्याग, आणि त्याचबरोबर ईश्वरीने इथे राकेशबरोबर लग्नाला होकार दिलेला असतो. त्यामुळे मग तिचा नाईलाज होतो, कारण आपल्या आईवडिलांनी सांगितल्यानंतर तिने त्यांच्या आनंदासाठी होकार दिलेला असतो. मग आता मागे कसं काय येणार? तर इथे अर्णवने होकार ईश्वरीने राकेशबरोबर लग्नाला होकार दिल्याच्या नंतर दिलेला असतो. तेव्हा दोघांच्याही मनामध्ये गोंधळ हा सुरूच असतो. आता लग्नाला होकार दिलाय, पण जे त्यांचे पार्टनर आहेत ते काही त्यांच्या मनापासून आता पसंतीचे नाही आहेत. तेव्हा इथे अर्णवसुद्धा रडत असतो. अर्णव म्हणत असतो की तसंही माझ्या मनामध्ये जे लोक असतात, ज्यांच्यावरती मी प्रेम करतो, ते लोक मला सोडून जातातच. हे माझ्याबरोबर घडतच आलं आहे. मग आता ह्या वेळेला माझ्या मनासारखं कसं काय होणार? ह्या वेळेलासुद्धा माझं जिच्यावरती प्रेम आहे ती मला सोडून जाणारच ना. तेव्हा इथे अर्णवच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि इथे ईश्वरीच्या डोळ्यातून जे अश्रू वाहत असतात तिच्या हातावरती ते थेंब पडत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, दोघेही रडत असतात. दोघे मनातून फारच दुःखी झालेले असतात. तेवढ्यातच साखरपुड्याची जय्यत तयारी करण्यात आलेली असते. इथे अंजली साखरपुड्याला तयार झालेली असते. इथे आजी म्हणत असतात की गुरुजी, तुम्हाला ज्या काही वस्तू हव्यात त्या सगळ्या वस्तू आल्यात ना? कशाची कमतरता तर नाही, आणि जे काही हवं आहे ना ते मागून घ्या. तेव्हा इथे अंजली टेन्शनमध्ये बसलेली असते, कारण तिला अर्णवचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. तेव्हा आजी म्हणत असते, अंजली बेटा, अगं तुझ्या भावाचा साखरपुडा आहे ना चिंटूचा, मग जरा चेहऱ्यावरती हसू येऊ दे, जरा आनंदी राहा ना. तेव्हा इथे अंजली मात्र गप्पच असते. तेव्हा आजी म्हणत असते, आणि इथे अविनाश, तुला सांगितलेली सगळी तयारी अगदी व्यवस्थित केली आहेस हो? तेव्हा मामा म्हणत असतात, हो ना आई, आता तुझा आदेश आल्यावरती आम्हाला इथे कामं तर व्यवस्थित करायलाच हवी ना. तुझ्या शब्दाच्या पुढे कोण जाणार? तेव्हा मामासुद्धा आजीला टोमणाच मारतात. तेव्हा आजी म्हणत असते, हो, तुम्ही दोघेजणं तर एकाच पार्टीतले आहात ना, तुमच्याजवळ काही बोलायला नको. तेव्हा आजी आकाशला विचारते की इथे जेवणाचं काय झालं?
सांगितल्याप्रमाणे इथे जेवणाची व्यवस्था होणार आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो आजी, केटरिंगवाल्यांना सांगितलंय, तू काळजी करू नको. ते सगळेजण आपण ठरवलेला मेनू वेळेमध्ये इथे घेऊन येतील. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की ठीक आहे, आता ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा मामा म्हणत असतात, नाही ते सगळं ठीक आहे, पण आपण इथे साखरपुड्यासाठी जमलोय. लावण्या कुठे आहे? लावण्या अजून आली नाही, तर ती तयार होते असं सांगितलं जातं. तेवढ्यातच इथे मामीचं लक्ष जातं. वल्लरी म्हणत असते की अरे वा, ते बघा आई, अहो तुमची होणारी नासून बघा तयार होऊन आली सुद्धा. तेव्हा इथे वल्लरी लावण्याचं भरभरून कौतुक करत असते एकटीच. बाकी लावण्याचं कौतुक इथे कुणालाच नसतं. तेव्हा वल्लरी म्हणत असते, ती बघा तुमची होणारी नाचून किती सुंदर तयार होऊन आली आहे. तर इथे लावण्या खूप छान अशी तयार होऊन आलेली असते, सुंदर दिसत असते. लावण्य आल्यानंतर इथे आजीच्या जाऊन पाया वगैरे पडते, कारण जसं आजीला आवडत असतं ती तसाच वागण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच इथे आजी म्हणतात की लावण्या, खरंच खरंच खूप सुंदर दिसतेस तू. तेवढ्यातच इथे राकेश त्या ठिकाणी फोनवरती बोलत येत असतो. राकेश गुरुजींना फोन करत असतो, पण सहाने गुरुजी फोन उचलायला काही तयार नसतात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हा म्हातारा फोन का उचलत नाही आहे? आज एवढा महत्त्वाचा रोल आहे, साखरपुड्याला यायचं आहे त्याला, आणि फोनच उचलत नाही आहे. काही गडबड तर करणार नाही ना? असं राकेश म्हणत असतो. तेव्हा वल्लरीचं लक्ष जातं. वल्लरी म्हणत असते, अरे वा, आमचे जावई बापू कुठलंही कारण न देता साखरपुड्याला थांबलेत आणि ते सुद्धा वेळेत तयार होऊन इथे आले सुद्धा. वा, मलाच या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. जावई बापू, थांबलात हो तुम्ही साखरपुड्याला. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, मामी, अहो कालच तुम्हाला सांगितलं ना साखरपुड्याला मी असणार आहे म्हणून, तरीसुद्धा तुम्ही असं बोलताय. तुम्ही जे मला टोमणे देता ते कळतात बरं मला. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हे काय बोलताय तुम्ही जावई बापू? मी काय तुम्हाला टोमणे देते का? अहो याला टोमणे देणं नाही म्हणत. मला खरंच खूप आश्चर्य वाटले की तुम्ही दिलेल्या वेळेत इथे हजर झालात म्हणून. म्हणून मी तुम्हाला टोमणे नाही, तर मी तुमचं कौतुकच करते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो का? बरं बरं, ठीक आहे. कौतुक करताय? मग ठीक आहे. तेव्हा राकेश आजीला विचारत असतो, नाही पण साखरपुडा वेळेत होणार आहे ना? उशीर नाही ना होणार? तेव्हा आजी म्हणते, नाही नाही, साखरपुडा हा वेळेतच होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका जावई बापू. तेव्हा मामा म्हणत असतात, का असं का विचारताय तुम्ही? साखरपुडा वेळेत होईल ना? जावई बापू, की आजही तुम्हाला काहीतरी कामं आहेत? आजसुद्धा कुठेतरी बाहेर जायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही हो मामा, मला बाहेर तर जायचं आहे, पण ते नंतर. कामं तर मला आहेतच, पण इथे आता मुहूर्त टाळायला नको ना साखरपुड्याचा. म्हणून मी काळजीने विचारतोय की साखरपुडा हा वेळेतच झाला पाहिजे, नाही का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, आता सगळेजण जमलेत, पण इथे अर्णव कुठे आहे? अजून अर्णव तयार होऊन आला नाही. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, हो ना, इथे नवरी मुलगी तयार होऊन आली, तरीसुद्धा अर्णव कुठे आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की दादा तयार होतोय, येतच असेल. तेव्हा इथे अर्णव तेवढ्यातच तयार होऊन येत सुद्धा असतो. तेव्हा सगळेजण अर्णवकडे बघत असतात. अर्णवसुद्धा इथे अगदी ठरल्याप्रमाणे आणि जसा तो छान तयार होतो तशाच प्रमाणे इथे अर्णव तयार होऊन आलेला असतो. जरी पण इच्छा स्वतःची नाही आहे, तरी पण आजीची इच्छा आहे, मामीची इच्छा आहे आणि लावण्याची सुद्धा हा साखरपुडा करण्याची फारच इच्छा असते. आणि म्हणूनच अर्णव आपल्या आजीसाठी हा साखरपुडा मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याला वाटत असतं की कुणासाठी थांबणार? ईश्वरी तर आता लग्न करते आपल्या आईवडिलांच्या इथे मताप्रमाणे, मग मला सुद्धा आजीचा मान ठेवला पाहिजे. तेव्हा आजी म्हणत असते, अर्णव, खरंच खूप छान दिसतोयस, कुणाची दृष्ट नको लागायला. तू खुश आहेस ना अर्णव? हा साखरपुडा तू मनापासून करतोयस ना? तेव्हा अर्णव म्हणत असतो, आजी तू खुश आहेस ना? तेव्हा आजी म्हणते, हो, मी तर खूप खुश आहे की तुझा लावण्याबरोबर साखरपुडा होतोय. तेव्हा अर्णव म्हणतो, मग ठीक आहे, तू खुश आहेस ना? मग मी सुद्धा खुशच आहे. तेव्हा इथे अंजली अर्णवकडे बघत असते. अंजलीला अजिबात मान्य नसतं की आपला भाऊ इथे मनाप्रमाणे एका मुलीबरोबर लग्नाला तयार झालाय आणि तिच्याबरोबर साखरपुडासुद्धा करतोय. ही गोष्ट अंजलीला अजिबात मान्य नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या घरीसुद्धा गुरुजी आलेले असतात.
पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि इथे त्यांच्या घरीसुद्धा जय्यत तयारी सुरूच असते. तेव्हा इथे सुप्रिया येते आणि म्हणत असते की राकेशजी वेळेवरती येणार आहेत ना. तेव्हा काका म्हणतात, सुप्रिया काळजी करू नको, ते म्हणालेत की मुहूर्तापर्यंत वेळेवरती पोचतो म्हणून. त्यांचं महत्त्वाचं काहीतरी काम आहे, तेव्हा त्यांना बाहेर जावं लागलं तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हो का, हे तर आनंदाची गोष्ट आहे की ते ह्यावेळीसुद्धा कामच करतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जयू आत्या म्हणत असते, बघितलंस ना दादा, मी तुला म्हणाले होते ना, राकेशजी दुसऱ्यांसारखे नाही आहेत, स्वतःचा साखरपुडा आहे आज, तरीसुद्धा इथे कुणाची तरी मदतच करायला गेले असतील, असं ती म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो आपल्या मनामध्ये, चला फायनली अर्णव लावण्याबरोबर साखरपुडा करतोय. आता माझ्या इथे रस्त्यामधला सगळ्यात मोठा आरखुडा बाजूला झालाय. तेवढ्यातच लावण्याचे खोटे मामा मामीसुद्धा हजर झालेले असतात. तेव्हा इथे विक्रम मामा म्हणालेले असतात की लावण्याचे मामा मामी कुठे आहेत, ते वेळेत येतील ना. तेव्हा ती म्हणालेली असते, हो मामा हो, ते वेळेतच येतील, तुम्ही काळजी करू नका. आणि आता तिचे खोटे मामा मामी हजर झालेले असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की लावण्याचे मामा मामी आले. तेव्हा लावण्या लगेच उभी राहते आणि म्हणते, मामा मामी तुम्ही आलात का, तुम्हाला इथे यायला काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना, तुम्हाला घर सापडलं का व्यवस्थित. ते म्हणतात, हो हो, अजिबात काळजी करू नको, आम्ही व्यवस्थित इथे आलो आहे. तेव्हा राकेश त्या माणसांना बघतो आणि म्हणत असतो की ह्या माणसाला कुठेतरी बघितलं आहे, मी जसं याला ओळखलं तसं कुणी यांना ओळखणार तर नाही ना, असा प्रश्न राकेशला पडलेला असतो. अंजली इथे अर्णवला खुणावत असते की साखरपुडा करू नकोस म्हणून, पण अर्णव तिच्याकडे लक्ष देत नाही, कारण त्याने साखरपुड्याला होकार दिलेला असतो आजीसाठी. मग आता नकार कसा काय देणार, त्यामुळे तो काही बोलत नाही. पण अंजली त्याला म्हणत असते की नको करू साखरपुडा, हळूच ती खुणावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे लावण्या म्हणते, मामा मामी बरं झालं तुम्ही इथे आलात. तेव्हा मामा म्हणतात, आमच्या लाडक्या भाचीचा साखरपुडा आहे, आम्हाला तर यायचंच होतं ना. तेव्हा ती म्हणते की पाया पडते. तेव्हा लावण्या दोघांचा इथे अगदी आशीर्वाद वगैरे घेते, आजीला दाखवण्यासाठी इच्छा नसताना. त्यानंतर म्हणते, मामा मामी मी माझ्या कुटुंबाची तुम्हाला ओळख करून देते. तेव्हा लावण्या म्हणते, ह्या ARच्या आजी आणि ह्या ARच्या मामी, त्याचबरोबर हे मामा आणि इथे आकाश. तेव्हा इथे राकेश जिजू आणि अंजली, इथे आता सगळ्यांची तिने ओळख करून दिलेली असते. तेव्हा इथे ARची सुद्धा, अर्णवची सुद्धा ओळख करून दिलेली असते. तर इथे अशा पद्धतीने सगळेजण मामा मामींना भेटत असतात. तेव्हा इथे वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की घ्या, म्हणजे आता हिने मामा मामीसुद्धा शोभतील असेच आणलेत. तेव्हा इथे अंजली आपल्या भावाकडे बघत असते. अर्णवच्या मनामध्ये काय गोंधळ सुरू असेल हे तिला कळत असतं आणि तिला असं वाटत असतं की अर्णवने हे सगळं थांबवलं पाहिजे. तेव्हा इथे मामा मामींची ओळख करून दिलेली असते. अर्णवसुद्धा इथे खूपच मनापासून त्यांना हाय म्हणतो. त्याच्यानंतरला इथे आजीला तर वाटत असते की वा, म्हणजे खरोखरच माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत. मी म्हणाले होते की लावण्याच्या घरून कोणीतरी इथे हजर झालं पाहिजे आणि बघा ना, लावण्याच्या घरून तिचे मामा मामी आशीर्वाद द्यायला आलेत. तर प्रेक्षकांनो, हे जे मामा मामी आहेत ते लावण्याने एका दिवसापुरते भाड्याने आणलेले असतात, कारण तिचं खरोखर असं नातेवाईक कोणीच नाही आहेत. पण आजीची अट असते की घरातून कुणीतरी मोठी मंडळी हवी, म्हणून ते मॅनेज केलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की चला या, मुहूर्त टळत चाललाय, साखरपुड्याचा मुहूर्त इथे निघून जाता कामा नये. त्यामुळे प्रेक्षकांनो, लावण्या लगेच येऊन पाटावरती बसते. तेव्हा इथे दोघांच्या हातामध्ये गोंड्याची फुलं दिलेली असतात. त्यांना आधी इथे फुलं व्हायची असतात, तर इथे साखरपुड्याचा विधी सुरू झालेला असतो. लावण्या ही साखरपुड्याला बसलेली असते. वल्लरी मनामध्ये म्हणत असते की लावण्या खूपच हुशार आहे. इथे आता मामा मामीसुद्धा तिला शोभतील असेच घेऊन आले आणि ती आजीकडे बघत असते, लावण्याकडे बघत असते आणि मनामध्ये खुश होत असते. ती म्हणते, बरं झालं हे लोक इथे आले, नाहीतर माझा प्लॅन फ्लॉप झाला असता साखरपुड्याचा. तेव्हा आजी अर्णवकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते, मी जे काही करते ते बरोबर करते ना, अर्णवच्या मनाविरुद्ध तर मी काही करत नाही आहे ना. इथे आता मी जे काही करते अर्णवच्या भल्यासाठी करते. जे काही सात्विकाबरोबर झालं ते माझ्या अर्णवबरोबर होता कामा नये, माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो आजी म्हणत असते की देवा, मी जे काही करते ते बरोबर करते ना? नाही नाही, मी बरोबरच करते असं ती म्हणत असते. तर इथे आकाश, अंजली आणि मामा तिघेही जण टेन्शनमध्ये असतात, कारण त्या तिघांनासुद्धा हे लग्न मान्यच नाही आहे. तेव्हा इथे अर्णव आता हातामध्ये अंगठी घेतो. गुरुजींनी सांगितलेलं असतं की हातामध्ये अंगठी घ्या आणि एकमेकांना त्या अंगठ्या घाला. तेव्हा अर्णव सगळ्यात आधी अंगठी उचलतो आणि ती अंगठी आता लावण्याला तो घालायला जाणार असतो. आता इथे आजीच्या मनामध्ये सुद्धा घालमेल सुरू झालेली असते. आजीला वाटत असतं, मी जे काही करते ते योग्य आहे ना? मी माझ्या अर्णवच्या भल्यासाठी करते. देवा, मी त्याचं भलं बघूनच हा निर्णय घेतला आहे ना? त्याच्या मनामध्ये आता काय चालू असेल हे मला बरोबर कळतंय, पण तरीसुद्धा त्याचं सगळं काही चांगलं व्हावं माझी एवढीच इच्छा आहे, असं आता आजी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव लावण्याच्या बोटामध्ये अंगठी घालायला जात असतो. तेव्हा तो सगळीकडे बघत असतो. त्याला असं वाटत असतं, मी जे काही करतोय ते योग्य आहे ना? त्याला इथे ईश्वरीची आठवणसुद्धा येत असते. तर इथे अर्णव आजीकडे बघत असतो, त्यानंतर अंजलीकडे बघत असतो, त्यानंतर लावण्याकडे सुद्धा तो बघत असतो. त्यामुळे इथे तिच्या बोटामध्ये अंगठी घालत असताना अर्णव थांबलेला असतो. अर्णव इथे कशाची तरी वाट बघत असतो. मनामध्ये आता त्याच्या गोंधळ सुरू झालेला असतो. काय करू, अंगठी घालू की नको घालू, असं मनामध्ये त्याच्या सातत्याने येत असतं. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात की अर्णव साखरपुडा करेल ना? इथे आता अंजली म्हणत असते, नको चिंटू, नको नको हा साखरपुडा करू. राकेश म्हणत असतो, हा अर्णव थांबला का साखरपुडा करेल ना? मामीसुद्धा तेच म्हणत असते, याने जर अंगठी नाही घातली तर तर माझं प्लॅन फ्लॉप होईल. आत्तापर्यंत एवढी मेहनत केली वाया जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरीसुद्धा टेन्शनमध्ये असते. तर इथे नम्रता तिला तयार करत असते. नम्रता ईश्वरीकडे बघते आणि म्हणत असते, काय गं इशू, काय झालं? आज तुझा साखरपुडा आहे, लग्नाला होकार दिलायस, पण तुझ्याकडे बघून दिसत नाही आहे की तू आनंदी आहेस म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही गं, मी आनंदी आहे. का तुला असं वाटतंय की मी खुश नाही आहे म्हणून? मी खुश आहे. त्यानंतर इथे अर्णव अंगठी घालताना थांबलेला असतो. त्यामुळे लावण्या टेन्शनमध्ये येते. लावण्याला असं वाटतं की अर्णव अंगठी घालणार आहे की नाही माझ्या बोटामध्ये. तेव्हा इथे मामी म्हणते की अर्णव, अरे बाबा अंगठी घाल. आत्तापर्यंत जी काही मेहनत घेतली त्याच्यावरती पाणी नको फेरायला. तेव्हा इथे अर्णव आजीकडे बघतो. आजीसुद्धा मान हलवत असते की साखरपुडा कर म्हणून, लावण्याच्या बोटामध्ये अंगठी घाल म्हणून. सगळ्यांना प्रश्न एकच, अर्णव साखरपुडा करेल ना की माघार घेईल? जर माघार घेतली तर माझं काही खरं नाही, कारण राकेशला बरोबर माहिती आहे अर्णवला ईश्वरी किती आवडते, आणि जर हा साखरपुडा नाही झाला तर माझासुद्धा होतोय की नाही याची भीती अर्णवला नाही, राकेशला वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो मामासुद्धा तेच म्हणत असतात की अर्णव, नको करू हा साखरपुडा. अरे आता तरी माघार घे, नंतरचं नंतर बघू. पण अर्णवसुद्धा काही इथे आता मनाप्रमाणेच वागत असतो. इथे ईश्वरी हातामध्ये बांगड्या भरायला जात असते आणि अर्णव इथे लावण्याच्या बोटामध्ये फायनली अंगठी घालतो. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि स्वागत करत असतात, कारण ज्या गोष्टीची भीती असते ती गोष्ट झालेली नसते, कारण अर्णवने साखरपुडा केलेला असतो. शब्द दिल्याप्रमाणे त्याने इथे लावण्याच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते. तर इथे ईश्वरी हातामध्ये आता बांगड्या घालत असताना त्यातली एक बांगडी ही तुटून जाते. तेव्हा तिच्या हाताला ती बांगडी लागणार, तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू अगं काय करतेस हे, सावकाश घाल ना बांगड्या हातामध्ये, बघ ना एक बांगडी वाढली ना, त्यातली बांगडी वाढवलीस. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, ताई अगं त्या नाजूक बांगड्या असतात, तुला माहिती आहे ना, एखादी बांगडी वाढते, कशाला इतकं टेन्शन घेतस? हे बघ मी ठीक आहे, बांगड्या बाकीच्या तर व्यवस्थित आहेत ना, हे बघ व्हायच्या गोष्टी होतात, आपण काही करू शकत नाही, तेव्हा तू नको इतकं टेन्शन घेऊ, मी ठीक आहे अगं. तेव्हा इथे नम्रता म्हणते, बरं ठीक आहे, तू बाकीची आता तयार होऊन घे, मी आलेच. नम्रतासुद्धा इथे मनातून आनंदी नाही आहे, कारण नम्रतालासुद्धा माहिती आहे ईश्वरीने जो काही हा लग्नाचा डिसिजन घेतला आहे मनाच्या विरुद्धच घेतला आहे, कारण ईश्वरीलासुद्धा हे लग्न मनापासून करायचंच नाही आहे. कारण का, तिने ह्या लग्नाला होकार दिला आहे आईबाबांसाठी. तर इथे अर्णवने आता ईश्वरीच्या बोटामध्ये अंगठी त्याला घालायची असते, पण ते त्याचं स्वप्न अर्धवट राहिलेलं असतं.
पण आपल्या आजीच्या आनंदासाठी लावण्याच्या बोटामध्ये अंगठी घालून हा साखरपुडा त्याने केलेला असतो. त्यानंतरला लावण्य तर आनंदी असते, पण बघा ईश्वरी आणि अर्णव दोघेही मनापासून आनंदी नाही आहेत. तर इथे साखरपुडा आता अर्णवचा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अर्णव गाडी घेऊन ईश्वरीच्या साखरपुड्याला जात असतो. त्याला आठवत असतं, ईश्वरी म्हणालेली असते की तुम्ही इथे का आलात हिरोगिरी करायला? माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यात का टाकला? मी कोण आहे कोण तुमची? असा प्रश्न तिने विचारलेला असतो. तेव्हा इथे अर्णव गाडी घेऊन येत असतो. सुप्रिया राकेशला म्हणत असते की राकेशजी, आजपासून आमची इशू तुमची झाली हां. तेव्हा इथे ईश्वरी सुप्रियाकडे बघायला लागते. तेव्हा राकेश म्हणत असतो, या दिवसाची मी कधीपासून आतुरतेने वाट बघत होतो. तेव्हा इथे राकेश ईश्वरीच्या बोटामध्ये अंगठी घालायला जाणार तेवढ्यातच इथे अर्णव गाडी घेऊन आता पोचलेला असतो. अर्णव आल्यानंतर राकेश पूर्णपणे घाबरलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा राकेश इथे अर्णवला बघतो तेव्हा राकेश तर घाबरलेला असतो, पण अर्णवसुद्धा बघत असतो की राकेश नेमका इथे बसलाय तरी कोण. त्यामुळे इथे आता हा साखरपुडा होणार की नाही हे बघणं फारच जास्त रंजकदार होणार आहे.